सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त नवरात्रीच्या 9 देवींची थोडक्यात धार्मिक कथा यावर आधारित आहे। दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे। यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो। हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना म्हणजेच नवदुर्गाला समर्पित आहेत। प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे। दिवस पहिला हा शैलपुत्री प्रतिपदा म्हणजेच पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे। या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते। ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केलेले आहे। शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो। या दिवसाचा रंग पिवळा आहे, जो कृती आणि उत्साह दर्शवितो। ही देवी सतीचा म्हणजे शिवाची पहिली पत्नी, जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते तर पुनर्जन्म मानलीच जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते। 2. ब्रह्मचारिणी द्वितीयेला म्हणजे दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। या रूपात पार्वती योगिनी बनली होती। हा तिचा अविवाहित अवतार आहे। ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते। अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे। हिरवा या रंगाचा म्हणजे या दिवसाचा रंग आहे। शांतता दर्शविणारा केशरी रंग कधी कधी वापरला जातो, जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा राहते। तुम्ही कुमारिकाचा हा दिवस असल्यामुळे या दिवशी सुद्धा कुमारिका जेवू घालू शकता, तर त्यावर आधारित मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की ऐका। 3. चंद्रघटा तृतीया म्हणजेच तिसरा दिवस चंद्रघटाच्या पूजेचे स्मरण करते। शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने म्हणजेच अर्धचंद्र सजवले होते, म्हणून हे नाव आहे। ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे। राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे, जो एक चैतन्यशील रंग आहे। 4. कुष्मांडा चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते। विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच दिवसाचा रंग केशरी आहे। तिला 8 हात असून वाघावर बसलेली दाखवलेली आहे। 5वा दिवस स्कंदमाता स्कंदमाता ही पंचमी म्हणजेच 5व्या दिवशी पूजली जाणारी देवी स्कंद किंवा कार्तिकेयची आई आहे। पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे। जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते, ती एका भयंकर सिंहासनावर स्वार होते। 4 हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवलेली ही आहे। दिवस 6वा कात्यायनी कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शवलेले ध्येय दाखवते। योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते। ह्या अवतारात कात्यायनी सिंहासनावर स्वार होते आणि तिला 4 हात आहेत। ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे। ती षष्टमीला म्हणजे 6व्या दिवशी पूजली जाते। पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते। 7वा दिवस कालरात्री देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारे कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे। असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती। दिवसाचा रंग शाही निळा आहे। देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिचा अग्निमय डोळ्यामध्ये खूप जास्त क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते। लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल। ती सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी पूजली जाते। पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचे बोधन देखील सुरू होते। 9वा आणि शेवटचा दिवस सिद्धिदात्री नवमी म्हणजेच 9वा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात। कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते। देवीला 4 हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते। या दिवसात जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो। सिद्धिदात्री ही भगवान शिवाची प्रार्थना पत्नी पार्वती आहे। सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते। असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराच्या एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे, त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते। वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने
सर्व सिद्धी प्राप्त केली होती. आता बघूया डिटेल रंगांची माहिती. पहिला दिवस 3 ऑक्टोबर गुरुवारी म्हणजेच पिवळा रंग. पिवळा रंग उष्णतेचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो. दुसरा दिवस म्हणजे 4 ऑक्टोबर शुक्रवारी हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे. हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो. तिसरा दिवस 5 ऑक्टोबर शनिवारी म्हणजेच राखाडी रंग. राखाडी रंग संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला साधं होण्यासाठी प्रेरित करतो. चौथा दिवस 6 ऑक्टोबर रविवारी केशरी रंग. केशरी रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो. पाचवा दिवस 7 ऑक्टोबर म्हणजे सोमवारी पांढरा रंग. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो. सहावा दिवस 8 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी लाल रंग. म्हणजेच लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे. सातवा दिवस 9 ऑक्टोबर बुधवारी निळा रंग. हा रंगाचा वापर केल्यानं अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो. आठवा दिवस म्हणजेच 10 ऑक्टोबर गुरुवारी गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. नववा दिवस 11 ऑक्टोबर शुक्रवार जांभळा रंग. जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो. रामकृष्ण हरी.